नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अभिजित. आजचा दिवस एकदम मस्त आहे. लाईफ इज ब्युटिफुल. ऍक्च्युली मी ना रोज डायरी लिहितो. त्या डायरीचं पहिलं माझं अक्षर असतं लाईफ इज ब्युटिफुल. खरंच आपलं आयुष्य किती सुंदर आहे ना. आपण प्रत्येकाने एक चष्मा घातला डोळ्यावरती. कुणी पिवळा, कुणी हिरवा, कुणी काळा, कुणी निळा. जसा चष्मा असेल तसं आपल्या त्या आयुष्य दिसतं. आणि माझ्या डोळ्यावरती जो चष्मा आहे त्यातून मला आयुष्य एकदम सुंदर दिसतं. पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता मंडळांचे मांडव पडतायत. ठिकठिकाणी स्टॉल लागलेत गणपतीचे आणि लोक खरेदी करायला बाहेर पडतायत. तर पुण्यातलं वातावरण एकदम असं प्रसन्न आहे. 5 मिनिटं जाऊन तुम्ही मार्केटमध्ये एक फेरफटका मारला ना तरी आपलं मन असं शांत होऊन जातं. तर आता हे दिवस आहेत सणांचे. तर चला आत्ता मी निघालोय फार्म हाऊसला. आजची सुरुवात करूयात फार्म हाऊसनी. आज सकाळी 6 वाजताच मित्राला मेसेज होता, आज काय करतोयस, आज फार्म हाऊसचा काय प्लॅन. नंतर कळलं की अरे यार श्रावण संपलाय. तर फार दिवसापासून आमची पार्टी पेंडिंग होती आपल्या फार्म हाऊस वरती. तर मी त्याला ग्रीन सिग्नल दिलाय, ये म्हटलं आपण आज फार्म हाऊस वरती पार्टी करूया. तर तो येणार आहे 12 वाजता. तर मी पण इथून निघेल, आता वाजलेत 11, इथून निघेल आणि आज फार्म हाऊसला मस्तपैकी जेवण वगैरे असेल. आज सर्व आपण पूर्ण दिवस फार्म हाऊस वरती काढत आहोत. तर बघूया तिथे आम्ही काय काय मजा करतोय आणि बघू ही पार्टी कशी होती. सकाळचं वातावरण किती फ्रेश आहे. ऍक्च्युली सकाळी मी 6 वाजता उठतो, पण आज थोडा लेट झालाय. आज 7 वाजता उठलोय मी. कालची साफसफाई, थोडी दगदग, त्यामुळे. चला आता एक राऊंड मारूयात फार्म हाऊसला आणि मग नंतर आज जिमला पण जायचं. आज 10-10:30 वाजता मी जिमला जाईल. उलेवाडीला जाताना या रोडची कंडिशन बघा. गेल्या 4 वर्षापासून हा असाच रोड आहे आणि हा एरिया कॉर्पोरेशन मध्ये. कधी कॉर्पोरेशन हे रोड डेव्हलप करणार आहे काय माहिती. पावसामध्ये तर ही अवस्था फार बेकार होते. बघितली काही कंडिशन. काय बोलायचं कॉर्पोरेशनला. हे तळ आहे आपल्या फार्म हाऊसच्या शेजारी आणि आताचा व्ह्यू महाबळेश्वर पेक्षा काही कमी नाही दिसत. मस्त वाटतंय असं. आणि पुण्यामध्ये कात्रज पासून एक 5 मिनिटावरती हा व्ह्यू आहे. वाटतंय का तुम्हाला पुण्यात आपण. फार्म हाऊसच्या बाजूचा निसर्ग बघ किती मस्त झालं. हे श्रावणामध्ये सगळीकडे हिरवळ झाली आणि आमची बाग पण मस्त फुलली. जास्वंद मस्त झाल्या. आज इथे माझ्या मित्रांची पार्टी आहे. श्रावण संपलाय तर भारी झाले. सगळीकडे हिरवं हिरवं झालंय. हे नवीन घर बांधले कोणीतरी. पेरू पण बऱ्यापैकी झालेत. माझ्या मागे बघा पाऊस पडतोय. आमच्या फार्म हाऊसला मी मिनी महाबळेश्वर म्हणतो. महाबळेश्वरचा एकदम फील येतो. हा, वरती आता पार्टी करायची तर फार्म हाऊसवर गॅस नाहीये. तर मी गॅसचा सिलेंडर घ्यायला आलोय. तर गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटर घ्यायचा आहे का डायरेक्ट तो शेगडीला असतो बर्नर तो घ्यायचा, तो बघूया आपण आता. फार्म हाऊसला येता येता वाजले 3. आता इथून पुढे सगळी तयारी. काही मुलं गेलेत खाण्याची तयारी करायला. आता ही येतील एक 10-15 मिनिटांमध्ये येतील इथं. मी पाणी आणलंय, गॅस आणलाय. फार्म हाऊस वरती गॅस नव्हता तर एक छोटासा गॅस घेतलाय, विथ बर्नर घेतलाय. सोपं पडतं ते स्वयंपाक करायला. चला आज काय काय करायचं फार्म हाऊसला बघूयात. आज धमाल करूयात. श्रावण कालच संपलाय आणि आता पार्टीची झाली तयारी.
खुर्च्या मांडल्या, सगळं मांडलंय. पोरं येतात आता, येतील एक 10-15 मिनिटांमध्ये. मुलं पण येतील. फार्म हाऊसला आज मस्त वाटतंय. पाऊस नाहीये, काय नाहीये, ऊन पण नाहीये. आज फर्स्ट टाइम मी फार्म हाऊसला ना जेवण बनवतो. माझ्याकडे गॅस पण नव्हता. आता तुम्ही पाहिलं असेल की मी गॅसची छोटीशी टाकी घेतलीये विथ बर्नरवाली. तर आज पहिल्यांदा आपण फार्म हाऊसला स्वयंपाक बनवतोय. आता फार्म हाऊस आहे तर इथे थोड्याशा पार्ट्या होणार, मित्रपरिवार येणार. तर आज करूयात आपण फिश. आज आपण इथं फिश करणार आहोत. चला, आता मित्रांना तुम्हाला दाखवतो ते कसं कशी तयारी करतायत. मला तर काही येत नाही, सगळे आचारी लोक तेच आहेत. चला, ते आल्यानंतर आपण चालू करूयात मग. नमस्कार मित्रांनो. तर मी आता आलोय फार्म हाऊसहून घरी. आमची फार्म हाऊसची पार्टी झाली कॅन्सल. एक मित्राला एक इश्यू आला होता, त्यामुळे ती पार्टी करणं मलाही तसं पटलं नाही. त्यामुळे आम्ही ती पोस्टपोन केली आफ्टर गणपती. तर चला, आता आपल्याकडे आहे फक्त एकच दिवस, त्यानंतर बसतात गणपती. तर आपण आजचा दिवस थांबूया तिथेच आणि उद्याच्या दिवशी आपण करूयात घरातली सजावट.